नमस्कार सख्यांनो, आज 8 मार्च म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे। या दिवसानिमित्त मी सगळ्या सख्यांना संपूर्ण स्त्री शक्तीला अभिवादन करते, प्रणाम करते आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देते। 8 मार्च हा दिवस आपण महिला दिवस म्हणून साजरा करतो, परंतु हा दिवस आपण कधीपासून साजरा करायला लागलो, त्यामागची पार्श्वभूमी काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना ठाऊक नाही। तर आज मी तुम्हाला ही माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण थोडेसे इतिहासामध्ये डोकावून पाहूया आणि ह्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया। संपूर्ण अमेरिका आणि युरोप सहित जवळजवळ संपूर्ण जगभरातील स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता। पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये स्त्री पुरुष विषमतेचं हे अगदी ढळढळीत उदाहरण होतं। अनेक ठिकाणी स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करत होत्या, हक्कांसाठी लढत होत्या, परंतु त्यांना म्हणावं तसं यश काही मिळत नव्हतं। 1890 मध्ये अमेरिकेमध्ये एक असोसिएशन स्थापन झाली, परंतु तिथे सुद्धा वर्णद्वेष आणि स्थलांतरित महिलांसाठी दुजाभाव आणि पूर्वग्रह होता। या धोरणाला कृष्णवर्णीय आणि स्थलांतर करून आलेल्या महिलांनी जोरदार विरोध केला। क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्काची मागणी केलेलीच होती, त्याला सर्वांनी पाठिंबा दिला। 1907 साली पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली। या परिषदेमध्ये क्लॅरा जेटकिन नावाच्या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्यच आहे अशी घोषणा दिली। 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योग व्यवसायामधील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड ऐतिहासिक निदर्शने केली। 10 तासांचा कामाचा दिवस आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता, शैक्षणिक पात्रता याबद्दल कुठलाही भेदभाव न ठेवता सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी जोरदार मागणी ह्या लढ्यामध्ये, ह्या मोठ्या प्रदर्शनांमध्ये स्त्रियांनी केली होती। न्यूयॉर्कमध्ये गिरणी कामगार महिलांनी केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रदर्शनांमुळे क्लॅरा जेटकिन अत्यंत प्रभावित झाल्या होत्या। त्यानंतर 1910 साली कोपेनहेगन येथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली। या परिषदेमध्ये क्लॅरा जेटकिन यांनी 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव मांडला व तो बहुमताने मंजूर झाला। यानंतर मतदानाच्या हक्कासाठी युरोप, अमेरिका वगैरे देशांमध्ये मोहिमा उघडल्या गेल्या व त्याचा परिपाक म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये तर 1919 साली या मागण्यांना अमेरिकेमध्ये यश मिळाले। भारतामध्ये पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला। 8 मार्च 1971 ला पुण्यामध्ये एक मोठा मोर्चा काढण्यात आला। पुढे 1975 हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले। त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या आणि स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली। या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने म्हणजे 1975च्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने 1977 साली युनोच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा यासाठी आवाहन केले आणि तेव्हापासून संपूर्ण जगभरामध्ये 8 मार्च हा महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे। या निमित्ताने एक छानशी कविता, कवयित्री प्रतिभा गुजराती, कवितेचं शीर्षक आहे सांगा। मी अशी मी तशी मग मी कशी, मी हवीशी पण नकोशी, मी गंगा मी यमुना मी पवित्र जलराशी, मी मथुरा मी प्रयाग मीच काशी, तरीही मी का नकोशी, मी सीता मी सावित्री मी द्रौपदी, मी अहिल्या मी तारा मी मंदोदरी, साऱ्या विश्वाचे मांगल्य माझ्या उदरी, तरीही मी का नकोशी, मी पंडिता मी रूप गर्विता,
मी संगीता, मी वेद, मी ऋचा, मी बुद्धाची जातक कथा, मी नानकांची पवित्र गुरुग्रंथ संहिता, मी अल्लाहची पावन आर्तता, मी येशूची दयार्द्र करुणा, तरीही मी का नकोशी? मी संगमरवरी ताजची सुंदर नक्षी, अमर प्रीतीची पवित्र साक्षी, मी श्रावणातल्या रिमझिम धारा, मीच वासंतिक सुरभित वारा, मीच भारताची गौरव गाथा, रणरागिणी अन वीर माता, तरीही मी का नकोशी? मी विश्वाची तरल संवेदना, मी विधात्याची सृजन कल्पना, मी वात्सल्याचा अमृत निर्झर, मी करुणेचा अथांग सागर, माझ्या वाचून कसले सर्जन, सारे विश्व हे होईल निर्जन, मी हवीशी की मी नकोशी सांगा?